नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण दोडक्याची डाळ घालून चमचमीत भाजी बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. दोडक्याची डाळ भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो दोडके घेतले आहेत. तर याचं आधी आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर साईडचे जे 2 टोकं आहेत ते आधी सुरीने कट करून घेऊया. आणि आता साल काढायचं आहे. दोडक्याची रस्सा भाजी किंवा नुसती परतून भाजी आपण नेहमीच बनवतो, पण ही अशी क्वचितच बनवली जाते. अशी डाळ घातलेली भाजी सुद्धा खायला खूप खमंग टेस्टी लागते. तर आता इथे साल काढून झालेलं आहे, कट करून घेऊया. तर आधी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे दोडक्याचे आणि नंतर त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. कट करून असे 4 भाग करून घेतले की कापायला सोपं जातं. तर आता इथे मी दोन्ही दोडके कट करून घेतले आहेत. आणि हे जे वरचं साल आहे, आम्ही याची तीळ घालून चटणी बनवतो आणि खायला खूप ती मस्त टेस्टी लागते. तुम्ही बनवता का कमेंटमध्ये मला अवश्य सांगा. आणि इथे मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ 3 तास भिजवत ठेवली होती. डाळ थोडी जास्त वेळ भिजवली म्हणजे पटकन शिजते. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ किंवा मसुराची डाळ सुद्धा वापरू शकता, पण हरभऱ्याच्या डाळीची भाजी जास्त खमंग लागते. फोडणीसाठी आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालूया. तर तेल आपल्याला 3 ते 4 चमचे घालायचे आणि छान गरम झालं की लगेच मोहरी घालूया. मोहरीला छान तडतडू द्यायचं आणि आता अर्धा चमचा जिरे घालायचेत. जिरे छान फुलले की 2 चिमूट हिंग घालूया. आणि इथे मी 1 चमचा ठेचलेला लसूण घेतला आहे, तो घालायचा आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं. आता लगेच 1 बारीक चिरलेला कांदा घालूया. कांद्याला छान तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे. कांदा इथे परतून झालेला आहे. तर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आणि आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीकच चिरून घ्यायचे. टोमॅटो अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवूया. आता अर्धवट इथे टोमॅटो परतून झालेला आहे. तर लगेच सुके मसाले घालायचेत. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता 1 मिनिटभर हे मसाले कांदा टोमॅटो सोबत परतून घेऊया. आता हे सगळं मी व्यवस्थित परतून घेतलं आहे. तर यामध्ये भिजवून घेतलेली डाळ घालायची आहे. डाळ व्यवस्थित भिजलेली असली की मग शिजायला वेळ लागत नाही. तर चांगली 2 ते 3 तास डाळीला भिजवून घ्या. व्यवस्थित आता डाळ इथे मिक्स झालेली आहे. तर लगेच आपण हे चिरून घेतलेले दोडके घालूया आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गॅस थोडासा कमी करायचा आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आकाराने ही भाजी कमी झाली आहे. जसं जसं आपण परतत जाऊ तसा तसा दोडका शिजतो आणि मग आकारानेही कमी होतो. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजेपर्यंत याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. वरून मी पाणी घातलं आहे म्हणजे ही भाजी खालून जळत नाही आणि बुडाला पण लागत नाही. तुम्ही यामध्ये पाणी पण घालू शकता, पण अशी वाफेवर शिजवून घेतली की मग चवीला छान लागते. तर भाजी आता आपली इथे शिजलेली आहे. रंग खूप सुरेख आलाय. कडेने तेल सुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे. शेवटी कोथिंबीर घालूया. तर अशी भाजी तुम्ही डब्यात सुद्धा देऊ शकता. तर अवश्य बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.